अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं यशस्वी लँडिंग। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे नेते विमानानं अमरावतीत दाखल। आजपासून अमरावती विमानतळ प्रवाशांच्या सेवेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावात मुक्कामी। संध्याकाळी 5 वाजता शिंदे दरेगावात दाखल होणार। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक। धार्मिक स्थळाभोवतीचा अनधिकृत बांधकाम। पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेकीची ही घटना। नाशिकमधील कारवाईसाठी आजचा दिवस का निवडला? संजय राऊतांचा सवाल। तर आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच कारवाई। दर्गा परिसरातील कारवाईवरून राऊतांचं प्रत्युत्तर। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार। नवा व्हिडिओ शेअर करत कासलेने शरण येण्यासंदर्भात दिली माहिती। पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती। शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, निलेश मेश्राम यांच्यासह 5 जणांना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण। राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। काल राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा बेत होता। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरनं संजय राऊतांचा टोला। नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। शिक्षण संचालकांच्या नेतृत्वात एका पथकाकडून चौकशीला सुरुवात। हवामान विभागानं दिली मान्सूनची खुशखबर। यंदा सरासरीच्या 105% पाऊस पडणार, तर राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार। पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण दृश्यांमध्ये दिसतातच आहेत। हा प्रवेश झालेला आहे। त्यांच्या प्रवेशानं रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसलेला आहे। माझ्या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप 1 नंबरला येईल असा दावा पंडित पाटील यांनी तरी केलाय। रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग आहे। भारतीय जनता पक्षाला माझा नक्कीच फायदा होईल। मी तो फायदा करून देईन असं पंडित पाटील म्हणतात। हे आहेत या विभागाने देखील असं शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं थोडं लाईट खरोखर गरम होतंय। एसी बंद आहे का? खिडकी उघडता येतील का? नाही, गरम झालं बरोबर आहे, पण आपण हा ठीक आहे। हा आता बंद झालं तर बंदच ठेवा ना, कशाला फिरवत आहे? असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं। मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती। मुंबईत रस्त्याची कामं असतील, आता राहू दे रे, बसू दे जिथे बसले तिथे। मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे। कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं, कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात, स्थानिक लोकांच्या ज्या समस्या असतात ते माहिती असतात। पण संपूर्ण महाराष्ट्रात तसं पाहायला गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे। जरा फ्लॅश बंद करा। आज जेव्हा मला
नाशिकला यायचं होतं. मी राऊत साहेबांना फोन केला. मी म्हटलं संजय काका उद्या बोलायचं तरी काय, मला विषय काय दिलेला आहे. आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे, ह्याच्यावर बोल. आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललंय तरी कुठे. आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत. जवळपास मला वाटतं 120 ते 130 दिवस झालेले आहेत. आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत. पण ह्या 100 दिवसांमध्ये पहिले 100 दिवस जे असतात, मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात पाहिलेले आहेत. माझी लहानपणापासून एक राजकारणात आवड असल्यामुळे जवळपास 7 ते 10 वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो. गाडीत बसायचो, विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत. एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू. मी म्हणलं नाही, मी दौऱ्यावर सोबत गेलोय. 10वीच्या पण निकाल नाही आपलं काय, परीक्षेच्या आधी 4 दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत. आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे 4 दिवसावर पेपर आले, बोर्डाचे पेपर आहेत, आदित्य गेला तरी कुठे. नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो. पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल, बातम्या असेल, वृत्तपत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती. आणि कधीही मी पाहायचो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं. हनीमून पिरियड. ह्या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं. आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाझुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा. महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं. एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी. इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारने आणली का. नवीन महाराष्ट्र सरकारने आणली नाही आणली. तुम्ही गावागावात जाता, तुम्ही वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता, तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता. प्रचाराच्या वेळी बोलला असाल, आत्ताही बोलला असाल. इथे शेतकरी किती आलेत आत ना तुम्ही शेतकरी. मला तुम्ही सांगा हे जे सरकार बसलेलं आहे, आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे, ह्या सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये, गेल्या 110 दिवसांमध्ये जे काही 3 महिने उलटून गेले असतील, 4 महिने उलटून गेले असतील, ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली आहे काही योजना. आज तरुण वर्ग इथे आहे, युवसेना आहे, युवती सेना आहे. ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे, वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा, जे 20शीत असतील, जे 30शीत असतील, जर तुम्ही विद्यार्थी असाल, जस्ट तुमचं डिग्री झाली असेल, तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल, तुम्ही मला सांगा तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का. आणली आहे काय. ह्या उलट काय झालंय आज तुम्ही बघा. लाडकी बहीण योजना काय झालं. लाडकी बहीण योजनेचं 500 रुपयावर आले. आता मला माहित नाही 1,500च राहणार की 500 रुपये राहणार, ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण तर 3,000 रुपये देणार होतो, 3,000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एशनशी असेल, दादांचा गट असेल, ह्या सगळ्यांनी काय सांगितलं तर गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ, अजून महिला वाढतील, अमुक होईल तमुक होईल. एक वेगळी कातडी लागते, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो, जाहीरनामा असतो, त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत, पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो. तसं आज मी पाहिली बातमी, 8 लाख महिला कमी केलेत. 8 लाख म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार तमुक मिळणार, 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहे. तुम्ही लिहून घ्या, ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. पण ह्यांना काही लाज राहिलेली नाही आहे, कुठेही लज्जा नाही, काही नाही, कुठेही देणं घेणं नाही. त्रास ह्या